आज 10वा मुक्काम आहे निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचा बेलापूर गावी। ज्या बेलापूरच्या असणाऱ्या श्रद्धेय भानुदास महाराज बेलापूरकरांनी हा सोहळा त्र्यंबकेश्वरी येऊन सुरू केला, त्या मूळ पुरुषाच्या गावी त्यांच्या प्रासादिक असणाऱ्या भगवंताच्या ज्या मूर्ती आहेत, देवाचं जे स्वरूप आहे, त्यांच्या दर्शनाला निवृत्तीनाथ जातात, त्या ठिकाणी थांबतात आणि तिथून पुढे बेलापूरकर फड जो आहे तो आपली पंढरीची वारी सुरू करतो आणि पुन्हा परत येतो। त्यामुळं संस्थांचा 45 दिवसाचा हा प्रवास आहे। 15 ऑगस्टला देव पुन्हा त्र्यंबकेश्वरी येतील आणि बेलापूरकरांची वारी ही आता उद्यापासून सुरू होईल, असा एकूण संस्थांचा प्रवास आहे। अत्यंत आनंदानं प्रवास चाललेला आहे। 60 दिंड्या आत्ता निवृत्तीनाथांच्या सोबत आहेत। जवळजवळ 35,000चा समाज दिंड्यांमधून आहे आणि बाहेरून चालणारा समाज आत्ता 30,000च्या आसपास आहे। साधारणतः 65,000ची संख्या आम्हाला साधारणतः आत्ता जाणवतात। शासनातर्फे व्यवस्था करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे। संस्थांचे सर्व विश्वस्त प्रयत्न करतायत, जातायत। प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांचं पूर्ण सहकार्य आहे। आपली घरं उघडून लोकांना राहण्याकरता देत आहेत, कारण गेली 9 दिवस झालीत, आज 10वा दिवस आहे। पाऊस अखंडपणानं निवृत्तीनाथांबरोबर चालू आहे। निवृत्तीनाथांना कुठेही त्यांनी ऊन लागू दिलं नाही, एवढी मेघराजाची कृपा आहे। आणि त्यामुळं जातो त्या प्रदेशात, वास्तविक श्रीरामपूरसारख्या ठिकाणी पालखी गेल्यानंतर 4-5 दिवसांनी पाऊस पडत असतो। आत्ता मात्र पाऊस घेऊनच देव आलेत आणि सगळे आनंदी आहेत, कारण आता पेरण्या लागतील। त्यामुळे आमचा अंदाज आहे की नगरला समाधी सोहळा झाला की द्वादशीच्या समाधी सोहळ्यानंतर पुढच्या वाटचालीत कमीत कमी 1.25 लाख लोक हे सोहळ्याबरोबर निश्चित असतील। आणि पुढे जाऊन पंढरपूरच्या वारीला यंदा रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती राहील असं एकंदर चित्र दिसत आहे, कारण पेरण्या झालेल्या असतील, पाऊस महाराष्ट्रात सर्वदूर आहे, शेतकरी सुखावलेला आहे। शेतकऱ्यावरचं मोठं विघ्न दूर जावं, पुन्हा त्याला शासनावर अवलंबून राहण्याची वेळ देवानं कधी आणू नये, कर्जमाफीच्या घोषणा शासनाला कराव्या लागू नयेत, एवढी कृपा, एवढी अनुकूलता यावेळेस मात्र जाणवते की निश्चित शेतकरी हा पूर्णपणानं कर्जमुक्त झालेला असेल आणि चिंतामुक्त झाल्यामुळं कुठंतरी परमार्थाला त्यानं लागावं अशी अपेक्षा मात्र आम्हा वारकऱ्यांकडनं निश्चित असेल। कारण एकदा पैसा आला की माणूस वेगवेगळ्या मार्गाला जातो, तो जाऊ नये। पांडुरंगानं निवृत्तीनाथांनी कृपा करावी, सन्मार्गाला सर्वांना न्यावं। या राष्ट्राविषयी, या असणाऱ्या परंपरांविषयी, देव, देश आणि धर्म याविषयी प्रत्येकाच्या अंतःकरणात दृढ श्रद्धा असावी। संतांनी तोच विचार सगळीकडे दिला। समरसता हे वारकरी संप्रदायांनी शिकवलेलं सूत्र आहे। त्यामुळं आज या दिंड्यांमध्ये संतांच्या सोहळ्यांबरोबर कुणाला कुणाची जात माहीत नाही, वर्ण माहीत नाही, आश्रम माहीत नाही, सर्व आश्रमातले, सर्व वर्णातले, आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वजण पांडुरंगाच्या करता दर्शनाला आणि संतांच्या बरोबर जातात। हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे। याच्या पलीकडे वेगळं काय सांगावं। तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हा आनंद सगळ्या अनुभवतात। ही आनंद वारी आहे, ही पर्यावरणाच्या दृष्टीनं प्रदूषणमुक्त वारी आहे, प्लास्टिक मुक्त वारी आहे, कचरामुक्त वारी आहे, निर्मल वारी आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहे। आज श्रीरामपूरला सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात सर्वांनी स्वागत केलं आहे। इथं कुठल्या पक्षाचा विषय येत नाही, समाजाचा विषय येत नाही, सर्व उत्स्फूर्तपणानं स्वागत करतात। आज नेहमीपेक्षा अजून चांगल्या पद्धतीनं स्वागत झालंय। अजूनही श्रीरामपूरकर मंडळी उत्कटतेनं स्वागत करतील, कारण ज्ञानोबारायांचे गुरु, विश्वगुरु असणारे निवृत्तीनाथ महाराज, ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया सुसंबद्ध रीतीनं रचावा याकरता ज्ञानोबारायांना प्रेरित केलं आणि भगवद्गीतेचं, भागवताचं तत्वज्ञान सोप्या भाषेत मराठीतनं आणण्याकरता प्रवृत्त करून या श्रीरामपूरच्या जवळ प्रवरेच्या काठी नेवासा क्षेत्रात ज्ञानेश्वरीचं उपदेश, ज्ञानेश्वरीचं चिंतन करायला लावलं। ती ही भूमी आहे, संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही। त्यामुळे महाराष्ट्राच्या या संतभूमीत, श्रीरामपूरच्या या संपन्न असणाऱ्या नगरीत श्रीरामरायाच्या सान्निध्यात आत्ता देव विसावलेले आहेत। थोड्याच वेळात देव इथून पुढे निघतील आणि बेलापूरकर महाराजांच्या मठामध्ये जे वारकरी संप्रदायाचे 7 प्रमुख फड आहेत, त्यातला हा बेलापूरकर फड आहे, त्यांच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी विसावते। रामकृष्ण कृष्णारी श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा
यावर्षी अतिशय उत्साहात चालू आहे. 29 जून रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. आजचा आपल्या पालखीचा 10वा दिवस आहे. श्री क्षेत्र बेलापूर येथे आज श्री निवृत्तीनाथ महाराजांचा 16 विसावेल. बेलापूर हे तसे परंपरेचे गाव आहे. श्री भानुदास महाराज बेलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या काळी या सोहळ्याची सुरुवात झाली अशा इतिहास आहे. आजचा मुक्काम करून उद्या पालखी राहुरी मुक्कामी जाईल आणि 24 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचेल. तिथे श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पालखी 5 दिवस मुक्कामाला थांबून परत आषाढ पौर्णिमेला तिथून श्री निवृत्तीनाथ महाराजांचे परतीच्या दिशेने प्रस्थान होऊन 15 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पालखी विसावेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.